नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो आहे संकेत दादांकडे. जे रोजच्या जीवनामध्ये काही आजार होतात, आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो आणि ते म्हणतात आपल्याला विटॅमिन सी कमी आहे किंवा B12 कमी आहे आणि तुम्ही हे फळं खा. पण आज संकेत दादा आपल्याला सांगणार आहेत की एक असं फळ आहे ज्याचा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापर केला तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स भेटणार आहेत आणि या सगळ्या आजारांवरती एक रामबाण इलाज आहे, याला संजीवनीचा दर्जासुद्धा मिळाला आहे. तर या फळाबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. चला जाऊया आणि पाहूया या फळाचे काय फायदे आहे. नमस्कार, माझं नाव संकेत मडकईकर आणि आय एम अ न्यूट्रिशनिस्ट. आज आपण एका फळाविषयी माहिती घेणार आहे. पण त्याच्या आधी आज एक डेली लाईफमध्ये आज बरेचसे लाईफस्टाईल इश्यूजचा वाढ होत आहे. म्हणजे आज कुठचंही असं फॅमिली नाही आपण बघत जिकडे कुठचा ना कुठचा तरी आजार नाही आहे. एव्हरी फॅमिली हॅज अ मेडिकल बॉक्स केप्ट इनसाइड देअर ड्रेसिंग टेबल ऑर अ वॉर्डरोब. म्हणजे कुठच्या ना कुठेतरी गोळ्या कमी वयापासून सुद्धा आज वयस्कर व्यक्ती ते कन्झ्युम करत आहे. कारण आज आपण जे चांगलं समजून जे अन्न पण आज कन्झ्युम करत आहोत, आपण चांगलं समजून आज काय कन्झ्युम करतो? फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. इव्हन दॅट इज इंजेक्टेड, दॅट इज इन्सेक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आज बरेचसे इंजेक्शन्स आणि बरेचसे पेस्टिसाइड्सचा वापर केला गेला आहे. पण आज मी तुम्हाला एका अशा फळाबद्दल माहिती देणार आहे ज्या फळाचं नाव आहे सी बकथॉर्न. सी बकथॉर्न हे फळ लेह लडाखचं फळ आहे आणि या फळामध्ये 190+ नॅचरल न्यूट्रिशन्स आहेत. या फळाबद्दल आज इवन आपले प्राईम मिनिस्टर आज बोलले आहेत, मीडियामध्ये आलं आहे आणि इवन या फळाची तुलना आज आपल्या सायंटिस्ट लोकांनी त्याला आज संजीवनी बेरीचा पण हा दर्जा दिला आहे. बरेचसे सायंटिफिक रिसर्च या फळावर झाले आहेत. मोर दॅन 120 सायंटिफिक रिसर्च. तर आपल्याकडे 150हून अधिक सीबकथॉर्न या फळाने बनलेले पदार्थ आहेत. पण द मेन प्रोडक्ट व्हॉट वी आर हॅव्हिंग दॅट इज अ सीबकथॉर्न ज्यूस. ज्यूस आहे हा सीबकथॉर्नचा. हा ब्रँड आहे बायोसॅश. सगळ्यात आधी ब्रँडची माहिती देतो. ब्रँड आहे बायोसॅश. हा वर्ल्डचा लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ सीबकथॉर्न प्रोडक्ट्स आहे. म्हणजे 20-25 इयर्स प्लस ह्या ब्रँडला झाले आहे. अँड दे आर द पायनियर आपण म्हणू शकतो. कारण ह्याच ब्रँडनी व्हॉट इज सीबकथॉर्न हे पूर्ण जगासमोर घेऊन आले आहे. दिस फ्रूट हॅज 190 नॅचरल न्यूट्रिशन्स जे आपल्याला नॉर्मल डाएटमधून आपण 20 ते 25 पण आज कन्झ्युम आज नाही करत. 20 प्रकारचे ज्युसेस आहेत टू ॲड्रेस व्हेरियस लाईफस्टाईल इश्यू. आणि आपला जो प्रत्येक ज्यूस आहे अशी बॉटल याच्या आतमध्ये असते. अँड ऑल आर ज्युसेस आर फ्री फ्रॉम एनी सिंथेटिक कलर, फ्लेवर्स अँड एनिथिंग. प्लस प्रत्येक आपला ज्यूस 99.9% प्युअर सीबकथॉर्न ज्यूस ॲज अन इन्ग्रेडियंट इन टू दिस बॉटल. सो नो ॲडेड कलर, स्वीटनर, थिकनर काही नाही. अँड एव्हरीथिंग इज बीन NABL सर्टिफाईड लॅब टेस्ट रिपोर्ट आहे. ही एक बॉटल एका माणसामागे 1 महिना चालते, 35 डेज चालते. वी कॅन मेक 75 ग्लास ऑफ ज्यूस फ्रॉम दिस वन बॉटल. पण या ज्यूसचे बेनिफिट्स काय आहे ते आपण इकडे बघू शकता. दिस फ्रूट हॅज 12 times more vitamin C than orange. म्हणजे 12 संत्री. This fruit has, if you are consuming this 10 ml in a glass of water, it's equivalent to we are consuming 12 oranges at a time. 3 times more vitamin A than carrot. पूर्ण B कॉम्प्लेक्स आहे या फळामध्ये नॅचरली, जे हॉर्मोन्सना बॅलन्स करण्यामध्ये खूप आवश्यकता आहे. विटॅमिन E मॅक्झिमम देन ऑल द फ्रुट्स विच इज गुड फॉर युअर जॉईंट्स म्हणा, स्किन म्हणा, केसांसाठी. आज बरेच विटॅमिन ईच्या क्रीम्स येतात राईट. आणि विटॅमिन E इज गुड फॉर द स्किन अँड हेअर आपण ऐकलं आहे. तर दिस फ्रूट हॅज द मॅक्झिमम ऑफ विटॅमिन E. 21 अमिनो ॲसिड्स जे आत्तापर्यंत फक्त अंड्यामध्ये आहेत या फळामध्ये नॅचरली आहे. तर बरेचसे आज आपले व्हेजिटेरियन लोक असतात अंड पण कन्झ्युम नाही करत. दिस फ्रूट हॅज 21 अमिनो ॲसिड्स. 5 HTP डोक्याला शांत ठेवतं, एन्झायटी आणि डिप्रेशनशी वाचवतं. फ्लेवोनॉइड्स म्हणजे अँटीऑक्सिडंट झालं ज्याची ओरॅक व्हॅल्यूज क्रॉसिंग 1 लाख, जी ॲपलची 5000 आहे. आता अँटीऑक्सिडंट रिच फूडस्टफ्स आपण बॉलिवूड सेलिब्रिटीजना खाताना ऐकतो. फॉर अँटी एजिंग म्हणा, फॉर सेल रिज्युविनेशन म्हणा, टू फाईट अगेन्स्ट द कॅन्सरियस सेल्स म्हणा, मेनी थिंग्स. त्याच्यामध्ये 1 लाख ह्याची ओरॅक व्हॅल्यू आहे जी ॲपलची 5000 आहे. मिनरल्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, पोटॅशियम, मेनी थिंग. अँड मेन आपले जे आहे दॅट इज ओमेगा 3, 6, 7, 9. हे व्हेरी इम्पॉर्टंट एसेन्शियल फॅटी ॲसिड्स ह्यांना म्हणतात. ओमेगा 3चे बेनिफिट्स तर भरपूर आहेत, आपण ऐकलं पण असाल. रेस्ट ऑफ रेअर ओमेगा जे पूर्ण प्लांट किंगडममध्ये कुठेही अवेलेबल नाही आहे, ते फक्त या सीबकथॉर्नमध्ये आज अवेलेबल आहे. तसे 190 विटॅमिन्स अँड मायक्रो न्यूट्रिशन्स या फ्रूटमध्ये नॅचरली आहेत अँड आज सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे. दिस इज प्लेन सीबकथॉर्न ज्यूस. आणि हा ज्यूस आहे हा कोणीही घेऊ शकतो. मला 3-3.25 वर्षाची आता मुलगी आहे. ती 1 वर्षाची असल्यापासून आम्ही तिला हा ज्यूस देत आहोत. दिस कॅन बी टेकन बाय एनीवन. काही याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. हा सीबकथॉर्न विथ टर्मरिक ऑइल आहे. ह्याच्यामध्ये 95% इज सीबकथॉर्न आणि 5% इज टर्मरिक ऑइल.
अच्छा. तर टर्मरिक ऑइलचे ॲडिशनल अँटी इन्फ्लामेटरी, अँटी कॅन्सर, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज पण आपल्याला भेटतात. तर हा ज्यूस बेसिकली आम्ही अबाव 45 एज ग्रुपना रेकमेंड करतो. माझे आई वडील फ्रॉम लास्ट 6 years दे आर टेकिंग दिस इज अ सीबकथॉर्न विथ टर्मरिक ऑइल. हा डायबिटीजसाठी ज्यूस आहे. सीबकथॉर्न 85% आहे, बाकी 15% पुनर्नवा, जांबून आणि कारलं आहे. हा सीबकथॉर्न वेट लॉससाठी आहे. ट्रिमफिट ज्यूस म्हणतात, फॅट लॉस बेसिकली. सो इट हॅज पुनर्नवा, कोकम अँड गुगल टू बूस्ट युअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. तसे आपल्याकडे 20 प्रकारचे ज्युसेस आहेत. आज लिव्हरसाठी एक आहे, लिव्होसाज आणि फॅटी लिव्हर ग्रेड 1 ग्रेड 2 आहे. फॉर गुड स्किन, इफ समवन वॉन्ट्स अ गुड स्किन, तर त्यांच्यासाठी हा सीबकथॉर्न बायोरेडियन्स ज्यूस आहे. याच्यामध्ये मेथी, टर्मरिक अलॉंग विथ सीड ऑइल अँड बेरी ऑइल आहे. तर तसे आपल्याकडे 20 टाईपचे ज्युसेस आहेत. जर एक प्रॉपर हेल्दी डाएट पाहिजे असेल, जर असा एक व्यक्ती म्हणजे ऑलमोस्ट एक यंग, जर त्यांना काही आजार नाही आहे, आम्ही रेकमेंड करू की गो फॉर द सीबकथॉर्न ज्यूस अँड अ सीड ऑइल कॅप्सूल. फ्रूटच्या बियाचं एक्झॅक्ट ऑइल आहे. तर दिस ऑइल इज रिच इन ओमेगा 3 and 6, ओमेगा 3, 6, 7, 9. आज जर फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स स्किप केले, कमी खाल्ले तरी चालतील. सीबकथॉर्न हे फळ कुठे मिळतं एक्झॅक्ट? हे फळ लेह लडाखचं फळ आहे. हे खूप वरती असतं असं ऐकलंय मी. हा, येस. हे लेह लडाख मध्ये वाईल्ड जंगली बेरी आहे. या फळाला जबरदस्ती उगवलं पण नाही जात. सो नो पेस्टिसाइड्स, नो हार्मफुल केमिकल्स स्प्रेडेड ओव्हर देअर. तर इट्स अ वाईल्ड जंगली बेरी. ऑगस्ट आणि सप्टेंबर एक पीक पिरियड असतो ज्याच्यामध्ये याचं प्लकिंग होतं. अँड -40 मध्ये सुद्धा हे फळ सर्व्हाइव्ह करतं. या फळाचे जे रूट्स आहेत, दिस इज द रिअल फ्रूट, दिस इज हाऊ इट लुक्स. फक्त दाखवण्यासाठी मी प्रिझर्व्ड वॉटरमध्ये ठेवलं आहे. रिअल आहे. येस, दिस इज सच अ स्मॉल बेरी. याचे रूट्स जमिनीखाली 200 फूट जातात, म्हणजे 200 feet बिलो, आणि तिकडनं सगळे ते विटॅमिन्स, मिनरल्स या फळामध्ये येतात. तसं आहे. लेबेरी ह्याला म्हणतात. ह्याला लोकल लडाखचे लोक हिमालयन बेरी, सस्ता लुलू म्हणतात. वेगवेगळी नावं आहेत. येस, आणि तिकडची लोक जी आहेत, राईट, एका विलेजची जे कन्झ्युम करतात थ्रू आउट, म्हणजे फ्रॉम अ लॉंग टाईम, तर असे तिकडे जाणारे लोक आहेत ज्यांचं एज इज ॲक्च्युअली 70, 75 or 80+, पण त्यांचं लुक्स, त्यांचं फिजिक्स, त्यांचं अपिअरन्स इट इज बिलो 50. म्हणजे 20 वर्ष अँटी एजिंग. येस. म्हणजे बॅलन्स डाएट जसं थाली हवी असते रोजच्या जीवनामध्ये, ती आपल्याला मिळत नाहीये. त्यासाठी हा एक रामबाण बोलू शकतो आपण, रामबाण उपाय आपण म्हणू शकतो. आणि ह्या फळाला आज संजीवनी बेरीचा दर्जा आज सायंटिस्ट लोकांनी दिला आहे. नाही मी दिलाय, नाही कंपनीने दिला आहे. तसं आहे. म्हणजे हे घ्यायचं कसं? उपाशी पोटी घ्यायचं की जेवल्यानंतर घ्यायचं? प्रिफर्ड टाइम इज 10-12 ml in 200 ml ऑफ वॉटर. मी तुम्हाला प्रिपेअर करूनच दाखवतो इकडे. ओके, आपल्याला लाईव्ह डेमो देत आहेत दादा. हे असं मेजरिंग कप असणारच. अच्छा. आणि हे सर्वांना समान मेजर असतं, म्हणजे लहान मुलांना आपण 5 ml रेकमेंड करतो इफ दे आर बिलो 10-12 एज. हे मी 10 ml आता ऍड केलं आहे. अँड 100, 150, 200 ml ऑफ वॉटर, जेवढं आपल्याला जमेल तसं. ओके. आणि वॉटर कसं? नॉर्मल वॉटर, साधं पाणी. अच्छा. इन जस्ट 100-150 ml ऑफ वॉटर. वा. ट्वाइस अ डे एज रेकमेंडेड. ब्रेकफास्टच्या आधी आणि डिनरच्या आधी 15-20 मिनिटं आधी. बिकॉज दिवसातनं 2दा, कारण आपली बॉडी मॅक्झिमम न्यूट्रिशन्स रिकाम्या पोटी ॲब्झॉर्ब करते. पण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो, राईट, किंवा त्यांच्या जास्त गोळ्या चालू असतात, तर त्यांना आफ्टर कन्सल्टेशन आम्ही यू टेक इट आफ्टर युअर ब्रेकफास्ट. म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनरच्या नंतर घेतलं तरी चालेल. म्हणजे इट्स लाईक जस्ट आस्किंग अ क्वेश्चन की मी ॲपल सुबह खाऊ या शाम को खाऊ. अच्छा. ओके, इट्स जस्ट अ फ्रूट. ह्याला औषध कन्सिडर करूच नका. साईड इफेक्ट्स काही नाही आहे. टेक इट ट्वाइस अ डे बिकॉज अ बॉडी नीड्स न्यूट्रिशन्स इन एव्हरी 8 to 10 hours ऑफ इंटरव्हल. म्हणून आपण आज लंच, डिनर, 3 course मील आपलं असतं. 2 to 3 times एक मील असतं आपलं, राईट. तर आपल्याला जे आपल्या अन्नातून, जे आपण लंच डिनर करतो, जे आपल्याला नाही मिळत आहे, ते मायक्रो न्यूट्रिशन्स, विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला ह्याच्यातून भेटतात. दॅट्स इट. हा डायबो ज्यूस आहे, सीबकथॉर्न डायबो ज्यूस. 100% रिझल्ट आतापर्यंत टाईप 2 डायबिटीजवर आपल्याकडे आहे. अच्छा, अशा टाईपचं आहे. ओके. आणि आता आपण टेस्ट करून पाहूया कसं आहे. आवळा ज्यूस वगैरे. आवळा ज्यूस, इट
इट इज सिट्रिक. सिट्रिक आवळा ज्यूस सारखं एक टेस्ट आहे. इट हॅज 80 टाइम्स मोर विटॅमिन सी दॅन आवळा, ते पण आहे. तर म्हणून तुम्हाला ते 10 ml मध्ये एवढं पाणी घेतलं तरी ते आंबट वाटलं. डायरेक्ट तर आपण कन्झ्युमच नाही करू शकणार. अच्छा, ओके. आणि स्वीट वगैरे काही नाहीये? झिरो शुगर, झिरो स्वीटनर, नथिंग. मोस्ट 5 जणांमधून एकाला होतो, दॅट इज अ डायबिटीज. अँड डायबिटीज इज ऑल्सो म्हणजे इंडिया इज अ डायबिटिक कॅपिटल ॲज वेल, ते पण आज म्हटलं गेलं आहे. तर देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ डायबिटीज असतात. टाईप 1 डायबिटीज एक असतो जिकडे आपलंच इम्युन सिस्टम आपल्याच इन्सुलिन प्रोड्युसिंग सेल्सना किल करतं. अच्छा. ते मेनली जेनेटिक असू शकतं किंवा बाय बर्थ असू शकतं. पण टाईप 2 डायबिटीज जे 99% डायबिटीजमध्ये टाईप 2 डायबिटीज इज द अदर केसेस, दॅट इज कम्प्लिटली बिकॉज ऑफ आर लाईफस्टाईल. त्या लाईफस्टाईलमुळेच आज होतं. आपलं दिनचर्या, खाणं पिणं, रहनसहन आज बिघडलं आहे आणि म्हणून टाईप 2 डायबिटीज केसेस आज रायझिंग. आणि एकही असा व्यक्ती नसेल आपल्या इर्दगिर्द ज्यांना आपण नाही ओळखत ज्यांना डायबिटीज आहे. तर मला बरेचसे प्रश्न येतात की डायबिटीज म्हणजे डॉक्टर्स आज डायबिटीजवर लाईफ टाईम मेडिकेशन सांगतात, तर तुमच्याकडे काय आहे का? आम्ही सांगतो आमच्याकडे टाईप 2 डायबिटीज रिव्हर्सल नक्की एक किट आहे, दॅट इज अ सिबक्तॉन डायबो किट. दिस इज अ डायबो ज्यूस, बेसिकली सिबक्तॉन डायबो ज्यूस. ह्याच्यामध्ये 85% इज सिबक्तॉन आणि बाकी 15% पुनर्नवा, जांबून आणि कारलं आहे. कसं रिव्हर्स होतं म्हणजे मला बरेचसे प्रश्न येतात. सगळ्यात आधी आपल्याला कळण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे की व्हॉट इज डायबिटीज. डॉक्टर्स आपल्याला कधी हे नाही सांगत की 3 महिना गोली खा लो, निपटा लो, डायबिटीज आपका खत्म हो जाएगा. इट्स नेवर दॅट नेवर हॅपन्स. पण व्हॉट इज डायबिटीज? आपल्याला ह्युमन बॉडीचा प्रोसेस समजणं गरजेचं आहे. व्हॉट एव्हर फूड वी कन्झ्युम, आपण जे पण अन्न घेतो ते आपली बॉडी त्याला ग्लुकोजमध्ये ब्रेकडाऊन करते आणि ब्लडमध्ये सोडते. राईट. जसं ब्लडमध्ये ग्लुकोज आलं, मी एकदम लेमॅन्स टर्ममध्ये समजवतोय, तर टेक्निकल वर्ड्सचा कदाचित मी वापर नाही करणार. तर जसं ब्लडमध्ये ग्लुकोज आलं, आपलं पॅनक्रियाज नॅचरली ऍक्टिव्हेट होऊन ते इन्सुलिन इंजेक्ट करतात. त्यांचं तेच काम आहे, ते इन्सुलिन इंजेक्ट करतात. आणि त्या इन्सुलिनमध्ये आणि ग्लुकोजमध्ये तुम्ही म्हणा एक केमिकल फाईट होते, रिॲक्शन होतं, ज्याने एनर्जी रिलीज होते. आणि तीच एनर्जी बॉडीच्या प्रत्येक ऑर्गन्सना, सेल्सना भेटते. हे नॉर्मल ह्युमन बॉडीचं प्रोसेस आहे. म्हणून जेवल्यावर आपल्याला थोडं एनर्जेटिक फील होतं, कारण त्या फूड ग्लुकोज जे फूडमधून आलं आहे ब्लडमध्ये, त्या ग्लुकोज आणि इन्सुलिननी एनर्जी रिलीज होते आफ्टर द केमिकल रिॲक्शन. आणि तीच एनर्जी ऑर्गन्सना भेटते. हा नॉर्मल प्रोसेस आहे. पण एक डायबिटिक पेशंटमध्ये काय होतं, व्हॉट एव्हर फूड ही ऑर शी कन्झ्युम्स, ब्लडमध्ये ग्लुकोज आलं पण पॅनक्रियाजने इन्सुलिन बरोबर नाही सोडलं किंवा बॉडीने बरोबर ॲक्सेप्ट नाही केलं, म्हणून ते सगळं ग्लुकोज ब्लडमध्येच राहिलं. म्हणून जेव्हा पीपी करतो आपण, राईट, पोस्ट शुगर, पोस्ट लंच, पोस्ट मील टेस्ट, तेव्हा ते ग्लुकोज जास्त येतं. जो डिफरन्स 30-40 पॉईंट्स असला पाहिजे, 110 आणि 140 शुड द लिमिट बिफोर अँड पोस्ट. ती लिमिट म्हणजे द डिफरन्स खूप जास्त होतो, कधी 80, 90, 100, 150चा पण डिफरन्स होतो. तर ॲलोपॅथी मेडिसिन जे नॉर्मली डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, दॅट इज मेटफॉर्मिन इज द बेसिक ड्रग. मेटफॉर्मिन ते काय करतं, ते आपल्या ब्लडमधलं फक्त ग्लुकोज काढण्याचं काम करतं. अच्छा. राईट. म्हणून फ्रिक्वेंट युरिनेशन इज अ सिम्पटम ऑफ अ डायबिटिक पेशंट. चांगली गोष्ट आहे, कारण ब्लडमध्ये ग्लुकोज ठेवणं इज ऑल्सो नॉट गुड. अदरवाईज इट विल डॅमेज आर अदर व्हायटल ऑर्गन्स लगेच. राईट. तर ते ग्लुकोज काढलं चांगलं आहे, म्हणून थोडंसं मेंटेन होऊन जातं आफ्टर ॲलोपॅथी मेडिसिन्स व्हॉट वी कन्झ्युम. पण जो नॉर्मल प्रोसेस होता, त्या ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या फाईटनी एनर्जी रिलीज होणं, ती झाली का? ती नाही झाली किंवा कमी झाली. म्हणून लो ऑन एनर्जी इज अनदर सिम्पटम ऑफ अ डायबिटिक पेशंट. बरोबर. एनर्जी थोडी लो वाटते, तुम्ही कुठच्याही डायबिटीज पेशंटला बघा, त्यांची एनर्जी थोडी तुम्हाला लो वाटेलच. राईट. आता 5-10 वर्ष ठीक आहे, ओके, की एनर्जी लो आहे, पण तुम्हीच विचार करा, आपणच विचार करायला पाहिजे की जर आपल्या बॉडी ऑर्गन्सना, ज्या व्हायटल बॉडी ऑर्गन्स आहेत, तुम्ही किडनी म्हणा, हार्ट म्हणा, लिव्हर म्हणा, जर त्यांना ॲड्युकेट अमाऊंट ऑफ एनर्जी नाही भेटली, जेवढी त्यांना प्रॉपर फंक्शनिंगला पाहिजे आहे, तर ते फंक्शन प्रॉपर करतील काय इन द लॉंग रन? अँड दॅट्स द रिझन मल्टी ऑर्गन डिसऑर्डर, मल्टी ऑर्गन फेलियर एक सिम्पटम्स दिसून येतात एका डायबिटिक पेशंटमध्ये आफ्टर 20, 25, 30 इयर्स ऑफ रेग्युलर कन्झम्पशन ऑफ ॲलोपॅथी मेडिसिन्स ऑर एनी मेडिकेशन्स दे आर गोईंग थ्रू. आणि काही वर्षानंतर तर मेटफॉर्मिन पण कामाला येत नाही, देन दे स्टार्ट विथ द इन्सुलिन ड्रग अँड मेनी थिंग्स, राईट, इंजेक्शन्स अँड ऑल, वी ऑल नो. Okay, तर why we are claiming this can reverse your type 2 diabetes? First of all, this has 190 nutritions, vitamins and all the things. Okay, आता आपली ह्युमन बॉडी बनली आहे बाय बिलियन्स ऑफ सेल्स. ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ बिलियन्स ऑफ सेल्स. आपण लहानपणी सायन्समध्ये वाचलं आहे. सेल्सनीच बनले आहेत आपले ऑर्गन. किडनी, लिव्हर, पॅनक्रिया, हार्ट, स्किन, हे सगळे ऑर्गन झाले आणि ऑर्गननेच बनलं आहे मशीन. ओव्हरऑल ह्युमन बॉडी, येस,
हे ओव्हरऑल हे मशीन बरोबर काम कधी करणार, जेव्हा प्रत्येक पुर्जा बरोबर इमानदारीने काम करेल. राईट. आता ऑर्गन्स बरोबर काम कधी करणार, जेव्हा सेल्सना ताकद भेटणार. सेल्सना ताकद कुठून भेटते, आपल्या अगेन चांगल्या अन्नानी, ज्याच डाएटमधून गायब झालं आहे, म्हणजे चांगलं समजून पण आपण जे कन्झ्युम करतो इव्हन दॅट इज इंजेक्टेड. आणि मुंबई जशा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहून जंक जे आपण कन्झ्युम करतो ते तर वेगळीच गोष्ट. तर सेल्सना ताकद भेटत नाहीये म्हणून लाईफस्टाईल इश्यू अरायज होत आहे. तर वेन अ बॉडी गेट्स 190 व्हायटल विटामिन्स अँड मिनरल्स, तेव्हा सेल्सची मेन ताकद वाढते. आणि सेल्सचं ऍक्च्युअल अन्न इज द मायक्रोन्यूट्रिशन्स. राईट. त्या सेल्सची ताकद वाढते तेव्हा प्रत्येक ऑर्गन्स आपल्या बॉडीचे ते काम करायला बरोबर चालू करतात. अँड पॅनक्रियाज इज ऑल्सो वन ऑर्गन. तर वेन द पॅनक्रियाज ऑफ अ बॉडी विल फंक्शन प्रॉपरली, जे ऍक्च्युअल त्याचं डिझायर्ड वर्क आहे, ओके, जर ते काम करायला चालू करेल म्हणजे इट विल स्टार्ट इंजेक्टिंग इन्सुलिन. तो इन्सुलिन प्रोड्यूस करतोय, फूडमधून ग्लुकोज आलं, एनर्जीमध्ये रिलीज झालं, एनर्जी ऑर्गन्सना भेटली, हे मशीन बरोबर चाललं. राईट. अँड दॅट्स द रिझन वी क्लेम टाईप 2 डायबिटीज इज रिव्हर्सिबल. अगेन इट डिपेंड, द सोल्युशन जे आपण रेकमेंड करतो ते डिपेंड्स, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. ओके. म्हणजे सगळ्यांना डायबिटीज आहे तर त्यांना फक्त हे घ्या तुम्हाला डायबिटीज ठीक हो जाएगा, इट वोंट वर्क लाईक दॅट. आय एम अ न्यूट्रिशनिस्ट. आज आपल्या पॅनलवर आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आहेत. जर काय कन्सल्टेशनची गरज लागली तर आपण आयुर्वेदिक डॉक्टर्स कडून कन्सल्टेशन पण आपल्याकडे अवेलेबल. येस, कन्सल्टेशन करून, सिनियर डॉक्टर्स आहेत, त्यांना 30 इयर्सचा प्लस एक्सपिरियन्स आहे, तर त्यांच्या थ्रू कन्सल्टेशन करून आपण त्यांना सोल्युशन रेकमेंड करतो. कारण मोर दॅन 60-70% केसेसमध्ये ज्यांना डायबिटीज आहे त्यांना व्हेरियस अदर लाईफस्टाईल इश्यूज पण असतात, कार्डिओव्हॅस्क्युलर इश्यूज असतात अँड मेनी अदर थिंग्स एज वेल. तर त्यांचे रिपोर्ट्स प्रॉपरली स्टडी करून त्यांना सोल्युशन आपण रिकमेंड करतो. जास्त सिस्टम कमी होते, त्यामुळे कोविडमध्ये जास्त लोकांना डायबिटीज लोकांना जास्त सफर करावं लागतं. प्रॉपर सोल्युशन डायबिटीजवर ज्यांचं हाय आहे जास्त असतं, तर दीज 2 थिंग्स वी रेकमेंड टू ॲड एज वेल. दिस इज डायबोसॅश कॅप्सूल. इवन दिस इज 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि ही सीबकथॉनची बेरी ऑइल कॅप्सूल आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये ही, जसं मी तुम्हाला ह्या कॅप्सूलबद्दल सांगितलं की दिस इज अ सीड ऑइल, ह्याच्यामध्ये सीडचं ऑइल आहे, तर ह्याच्यामध्ये बेरीचं ऑइल आहे, ऑइल एक्स्ट्रॅक्ट आहे, कम्प्लीट 100% नॅचरल. यू कॅन सी द ऑइल एज वेल. दिस इज रिच इन ओमेगा 7, ओमेगा 3, 6 आणि 9 पण आहे, पण दिस इज रिच इन ओमेगा 7. तर ओमेगा 7 इज व्हेरी एसेन्शियल फॉर इन्सुलिन रेझिस्टंट बॉडी. तसं आहे. तर दिस वर्क्स मच बेटर इफ एनीवन शुगर लेवल इज मच हायर. आणि आपल्याकडे तुम्ही 3 ते 6 महिने तुम्ही ट्रायल द्या, तुम्हाला 100% रिझल्ट नक्की जाणवतील तुम्हाला. आणि डायबिटीज हा एक आजार नाही, इट्स अ लाईफस्टाईल. इट्स अ लाईफस्टाईल. बरेच जणांना, अरे मेरे 20 साल 22 साल उम्र है लेकिन मेरे बाल झड़ रहे हैं, तर मैं कौन सा तेल लगाऊं. एनी एक्सटर्नल प्रोडक्ट्स, वेदर इट इज एन हेअर ऑइल, शॅम्पू, सिरम, एनिथिंग, ते तुम्हाला 5, 10, 15%च हेल्प करणार. आपल्यासाठी हे खूप गरजेचे आहेत, नाहीतर फोटो चांगले नाही येणार. पण आपल्या बॉडीला दिस इज द लिस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट. बरोबर. राईट. आपलं शरीर लास्टला न्यूट्रिशन्स केसांपर्यंत सोडते. म्हणून तुम्हीच ऑब्झर्व करा, जेव्हा तुम्ही कधी आजारी पडले असाल, आणि अँटीबायोटिक जर तुम्ही 1 आठवडा कन्झ्युम केले असेल, तुमचे हेअरफॉल वाढलं असेल. लेडीजमध्ये जेव्हा प्रेग्नन्सी झाली असेल तेव्हा हेअरफॉल वाढतो, मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होतात तेव्हा हेअरफॉल वाढतो, हॉर्मोनल इश्यूज होतात तेव्हा हेअरफॉल वाढतो. तो हेअरफॉल इज नॉट अ डिजीज, इट इज जस्ट अ सिग्नल दैट आवर बॉडी गिव्स कि गड़बड़ कुछ अंदर है. तो अंदर की चीजों को ठीक कर लो, बाल अपने आप आएंगे, बाल अपने आप ग्रो होंगे इफ देर आर रूट्स. राइट. तसं आहे ते. तर वी नीड टू फोकस ऑन द इंटरनल इश्यूज फर्स्ट. तर वी हॅव द सोल्युशन. एनी ज्यूस अँड कॅप्सूल जे तुम्ही आज कन्झ्युम कराल, आपण कन्झ्युम करू, तुम्हाला हेअरफॉलवर बेनिफिट्स जाणवणारच. आपल्याकडे असे पण रिझल्ट्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ज्यांनी फक्त हेल्दी राहण्यासाठी ज्यूस आणि कॅप्सूल घेतले. पण ॲट द एज ऑफ 70 प्लस त्यांना नवीन केस आले. आणि ते पण काळे. म्हणजे इवन दॅट रिझल्ट वॉज, दीज रिझल्ट आर शॉकिंग फॉर अस. आम्ही हे नाही सांगत की सगळ्यांना होणार, पण दॅट शोज की जर आतमधली न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कंप्लीट झाली तर न्यूट्रिशन केसांपर्यंत लास्टली पोचणारच. जेनेटिक असेल तरी सुद्धा त्याने इम्पॅक्ट होतो. जेनेटिक असेल तर त्याच्यामध्ये वी कॅन डिले द प्रोसेस ऑफ हेअर लॉस, बिकॉज दॅट इज समथिंग लाईक अ मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. राईट. देर आर व्हेरियस रिझन्स ऑफ हेअरफॉल असतात. जेनेटिक एक असू शकतो, दुसरं तुम्ही एक मेडिकल इश्यूज असू शकतं, काय सर्जरी असू शकतं, अँड थर्ड इज द न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. इवन कॅन्सर पेशंट्समध्ये सुद्धा त्याची पण रिकव्हरीमध्ये हेल्प या प्रोडक्ट्सनी केलं आहे. आणि स्टडीज पण म्हणतात
सिबक्तॉन इज बेनिफिशियल फॉर द रिकव्हरी फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर पेशंट एज वेल. अच्छा. असे बरेचसे हेल्थ प्रोडक्ट्स आहेत, सिबक्तॉनचे ज्युसेस आहेत. आणि अलॉंग विथ द हेल्थ प्रोडक्ट्स आपण आता बाकी प्रोडक्ट्सवर पण येऊया. हो नक्कीच. हे नवीन लॉन्च केलं आहे आपल्या कंपनीने, दॅट इज अ सिबक्तॉन ड्राय बेरी. हे लिव्ज आहेत, हे आपण चहामध्ये, हर्बल टी, ग्रीन टी मध्ये ऍड करून कन्झ्युम करू शकतो. हे ड्राय बेरीज आहेत, हे आपण कुठच्या ड्राय फ्रुट्स मध्ये, सलाड्स मध्ये वी कॅन ऍड धिस. हे फक्त 300 रुपयाचे अप्रॉक्स पॅकेट्स आहेत सगळे. हे ही सिबक्तॉन पावडर आहे, ही आपण कुठच्याही शेकमध्ये, स्मूदिंगमध्ये अँड एनिथिंगमध्ये वी कॅन ॲड दिस अँड कन्झ्युम. तसंच ही चहा पावडर आहे, आपल्या नॉर्मल आपण जे घरात चहा बनवतो ती आहे. इव्हन ह्यानी ॲसिडिटीचा त्रास नाही होणार जो नॉर्मली आपल्याला चहा पिऊन होतो. ही आपली टूथ जेल आहे. दिस इज कम्प्लिटली फ्लोराईड फ्री, पॅराबेन फ्री, SLS फ्री आहे. 26 नॅचरल इन्ग्रेडियंट्स या टूथ जेलमध्ये आहेत. अँड कुठच्याही लहान मुलांनी सॉलो केली तरी काही त्रास नाही. आणि आपल्याला पण मेन ॲसिडिटी दात घासल्यावरच सुरू होते, बिकॉज आफ्टर ब्रशिंग मार्केटमध्ये जे मिळतात त्यामध्ये सर्वांमध्ये फ्लोराईड, SLS असतं. येस येस. हे खूप कमी जणांना माहिती असेल मला वाटतं. तर दादा ह्याच्याबद्दल थोडंसं एलिब्रेट करून सांगशील की का असं आहे? म्हणजे जे आता आपण जसं मार्केट, मला नावं नाही घ्यायची ब्रँडची, म्हणजे ऍड करतात जो दिखता है वो बिकता है तसं आहे. पण याच्याबद्दल तू थोडंसं एलिब्रेट करून सांग की SLS का फ्री पाहिजे किंवा फ्लोराईड का फ्री पाहिजे. म्हणजे आज आपल्याला एक ॲसिडिटीची सुरुवात होते ती ह्याच्यामुळेच होते, जी टूथपेस्ट आपण आज वापरतो. कारण सगळ्यात आधी आपण उठल्यावर दात घासतो आणि नंतर मोस्ट ऑफ देम लोकांना सवय असते पाणी पिण्याची, राईट. तर जे फ्लेवर्स आपल्या तोंडात आहेत ते सगळे आपण इनडायरेक्टली म्हणजे वी कन्झ्युम, वी स्वॉलो इट. आणि एक एम्प्टी स्टमक असतं आणि तिकडनंच एक ॲसिडिक रिएक्शन एक स्टार्ट होतं आपल्या पोटामध्ये. आणि म्हणून ॲसिडिटी हळूहळू वाढते. पहिल्या दिवशी नाही वाढणार, पण ती हळूहळू ते त्याचं रिझल्ट येतं. सो दिस इज कम्प्लिटली आपली हे नो हार्मफुल केमिकल्स आहेत. आणि मेन 26 नॅचरल इन्ग्रेडियंट्स या फळामध्ये, या टूथ जेलमध्ये आहेत. 0 केमिकल ब्लीच, फ्लोराईड फ्री, SLS फ्री अँड नो हार्मफुल केमिकल्स. आज मग जर फ्लोराईड आणि SLS जर खरंच चांगलं असतं तर मला हा एक प्रश्न आहे की लहान मुलांचे जे टूथपेस्ट येतात आज, दुसरे वेरियस चांगले ब्रँड्स आहेत, ते फ्लोराईड आणि SLS फ्री का असतात? बरोबर, राईट. जर ते फ्लोराईड आणि SLS फ्री असतात तर मोठ्यांची जी टूथपेस्ट येते आपण जी नॉर्मली वापरतो, बिग ब्रँड सो कॉल्ड, तर ती का नाही आहे? ओके, सो दिस कॅन बी युज्ड बाय इव्हन किड्स एज वेल. हे छोटे छोटे असे कॅची पॉइंट्स आहेत जे दादा आपल्याला टिप्स म्हणून सांगतायत. तर नक्कीच तुम्ही कधी कोणती मार्केटमधनं काही प्रोडक्ट घेताय तर सर्वात पहिलं त्याचे इन्ग्रेडियंट लिस्ट आणि न्यूट्रिशनल फॅक्ट्स नक्की बघायला पाहिजे, नक्की वाचले पाहिजे. येस येस. कारण आणि ते खूप बारीक अक्षरामध्ये लिहिले असतात, त्यामध्ये पण एक मार्केटिंग गिमिक असते, राईट राईट, जे लोकांनी ते पाहू नये म्हणून. बरोबर. वी हॅव फेस वॉश एज वेल, इव्हन दे आर कम्प्लिटली फ्री फ्रॉम एनी हार्मफुल केमिकल्स. हे हेअर ऑइल बद्दल मी माहिती देत होतो. हे आपलं बेस्ट आहे. दिस इज 100% प्युअर ऑइल. नॉर्मली हेअर ऑइल मध्ये सुद्धा 60 to 80% बेस इज ऑफ मिनरल ऑइल. अच्छा. मिनरल ऑइल इज अ पेट्रोकेमिकल, म्हणजे पेट्रोल डिझेल बनवून झाल्यावर जो वाचतो त्यांनी ते दॅट इज अ मिनरल ऑइल. अच्छा. तर ते जर आपण केसांना लावलं तर केस कसे राहतील? राईट, पेट्रोल डिझेल लावलं तर. ह्याचा बेस ऑइल इज द सिबक्तॉन ऑइल. आणि तुम्ही इन्ग्रेडियंट्स नक्की बघू शकता. सिबक्तॉन स्किन ऑइलचं बेस ऑइल आहे, तो नो हार्मफुल केमिकल्स, काही काहीच नाही, बिकॉज ऑइल इटसेल्फ इज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. तर दिस इज 100% प्युअर ऑइलचे सिबक्तॉन हेअर ऑइल आहे. हे शॅम्पू आहे आणि किंमत पण जर तुम्ही बघाल तर इट्स नॉमिनल आहे. 220 रुपयाला तुम्हाला शॅम्पू मिळेल. 330चं हेअर ऑइल आहे. आपल्याकडे 130 वाला हेअर ऑइल पण आहे, नॉर्मल आहे. इव्हन दिस डोंट हॅव एनी हार्मफुल केमिकल. दॅट सिस्मे हेअर ऑइल. टूथ जेल आपली जी एवढा पण माहिती दिली, दिस इज ओनली फॉर 200 रुपीज. अच्छा. ही 180 रुपीजची चहा पावडर मिळेल आपल्याला. कसं आहे, इव्हन टॅल्कम पावडर आहे, सिबक्तॉन लीफ पावडर इंटू इट. मग वेरियस कॉस्मेटिक क्रीम्स आहेत. इव्हन लिपस्टिक्स मध्ये सुद्धा दादा सिबक्तॉन ऑइल आहे, जे नॉर्मली लिपस्टिक्स मध्ये लेड आणि मर्क्युरी असतात. अँड दॅट इज द रूट कॉज खाऊन जातात. येस, दॅट इज द रूट कॉज टू क्रिएट कॅन्सरियस सेल्स इन अ बॉडी. आणि 40% लिपस्टिक्स जसं तुम्ही बोललात की खाऊन जातात ते, पोटात जातात संध्याकाळपर्यंत. आपल्याकडे 4च शेड्स आहेत. हे मेन कॉज आहे ऍक्च्युअली कॅन्सर. येस, बोलू शकतो आपण. मेनी थिंग्स. आज हळूहळू थोडे करून बरेचसे आपण टॉक्सिन्स, केमिकल्स आपण कन्झ्युम करतो. थ्रू एअर म्हणा, पोल्युशन म्हणा, थ्रू फूड म्हणा, थ्रू कॉस्मेटिक्स व्हॉट वी अप्लाय ऑन आवरसेल्फ ते म्हणा. तसे वी हॅव प्रोडक्ट्स. इव्हन ग्रीन टी 100% नॅचरल आहे. ज्यांना ग्रीन टी पिण्याचे जे शौकीन आहेत तर ही तुम्ही नक्की ट्राय करा. 275 रुपीजला 25 टिप्स मिळतील. पण अगेन दिस इज 100% नॅचरल. यू कॅन जस्ट सी, चेक इट ओव्हर हियर. ग्रीन टी 90% अँड सिबक्तॉन लीव्स 10%. 100% इन्ग्रेडियंट ग्रीन टी आहे. नो आर्टिफिशियल कलर बिलर काही नाही आहे.
ऑलवेज चेक द इन्ग्रेडियंट लिस्ट अँड न्यूट्रिशनल फॅक्ट्स बिफोर बाईंग एनिथिंग. गिर गाईचं तूप सुद्धा आहे. दिस इज अ डिफरंट ब्रँड. हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे पुष्कम. इवन दिस इज सर्टिफाईड FDA अप्रूव्ड आहे. आज US मार्केटमध्ये पण आपण एक्सपोर्ट करतो. अँड अगेन इवन दिस इज रिच इन ओमेगा 3. 3000 mg ओमेगा 3 याच्यामध्ये आहे. आपण गिर गाईचं तूप का घेतो? बिकॉज वी शुड गेट अनसॅच्युरेटेड फॅट्स. नॉर्मल जे तूप आपण घेतो जे 700, 800, 900 रुपयेपर्यंत किलो येतं, हे 2000च्या रेंजमध्ये का जातात? हे तूप बनवण्याची पद्धतच वेगळी आहे. हे एक तर गिर गाईचं तूप आहे, म्हणजे गिर गाईचं दूध आहे. A2 काव, जी हंफवाली काव आपण म्हणतो, राईट? तर त्यांच्या दुधामध्ये न्यूट्रिशन जास्त आहेत. आपण जे नॉर्मली आपल्या घरी येतं मॅक्झिमम मोस्ट ऑफ द टाइम, दॅट मिल्क इज ऑफ जर्सी गाय, A1 ब्रीड म्हणतात त्यांना. तर त्याच्या दुधामध्ये न्यूट्रिशन्स नाही आहेत. प्लस आपण साईने तूप बनवतो. हे डायरेक्टली दुधामध्ये दह्याचा गोळा टाकतात आणि त्याला दहीमध्ये कन्वर्ट करतात, राईट? आणि त्या दह्याला लोणी करून तूप बनवतात. म्हणजे द फर्स्ट प्रोडक्ट इज द घी व्हॉट वी आर मेकिंग फ्रॉम द मिल्क, अँड सेकंड प्रोडक्ट इज ओनली छास विच इज बीन सोल्ड. म्हणजे याचं दूध वापरलंच नाही जात, म्हणून दुधामधले सगळे तत्व जे आहेत त्या तुपामध्ये येतात. आणि म्हणून याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज जेव्हा आपण लॅब टेस्ट करतो तेव्हा वी गेट ओमेगा 3, कॅल्शियम, आयरन ते मॅक्झिमममध्ये. फक्त प्रोडक्ट विकणं आमचा एम नाही आहे. समोरच्याला रिझल्ट पण भेटला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मार्केटमध्ये सिबक्तॉनच्या नावाखाली भरपूर काही विकलं जातं. रिझल्ट किती दिवसानंतर आपल्याला भेटतो? मला डायबिटीज डिटेक्ट झालाय तर तो काल गोड खाल्लं आणि आज आलं असा नाही आहे. ओके, तो 5-10 वर्षापासून तुमच्या जीवनात आहे, तुम्हाला आत्ता कळलंय, राईट? तर डोंट एक्सपेक्ट की हे आज तुम्ही एकदा घ्याल, उद्या घ्याल आणि तुम्हाला परवा रिझल्ट मिळेल. सगळ्यात आधी आम्ही मिनिमम 3 महिने घ्या हे सांगतो. म्हणजे नॉर्मली जेव्हा मला विचारतात तर मी त्यांना हे एक्सप्लेनेशन देतो की मला सांगा, जर मी एक दिवस पिझ्झा, बर्गर, वडापाव जे जंक आहे ते खाल्लं तर माझी तब्येत खराब होणार आहे का? नाही. पण तेच जर 100 दिवस रेग्युलर खाल्लं तर 101व्या दिवशी नक्की हॉस्पिटलमध्ये असणार. आज माझे पेशंट्स, क्लायंट्स आहेत जे रेग्युलरली घेत आहेत फ्रॉम अ लॉंग मेनी मंथ्स अँड इयर्स, फ्रॉम 1 year ॲट मिनिमम. तर दे हॅड सेड मी की आमच्या घरचा मेडिकल बॉक्स जो होता, आपण सुरुवातच तिकडने केली होती, तर मेडिकल बॉक्समधली औषधं संपली आहेत. म्हणजे तो रिकामा व्हायला लागला आहे. आज लडाखमधली जी लोक हे घेत आहेत तिकडे हॉस्पिटल्स नाच्या बरोबर आहे. हे जर घेत असाल तर आम्ही स्वतः सांगतो की तुम्ही यू कॅन स्किप और यू कॅन मिनिमाइज द कन्झम्पशन ऑफ फ्रूट्स अँड ड्राय फ्रूट्स. आज तुम्हीच मला सांगा, अ बाउल ऑफ फ्रूट्स, 5 प्रकारची फळं, 5 प्रकारचे ड्राय फ्रूट्स, 5 प्रकारचे व्हेजिटेबल्स, हे जर रोज खाणं गरजेचं आहे, पण आपण कन्झ्युम नाही करत. हेच कन्झ्युम करायला मिनिमम 300 ते 400 रुपये लागतील पर डे. अँड दिस यू गेट इट लेस दॅन 48 रुपीज पर डे. 2 हे बेस्ट प्रोडक्ट्स आमचे आहेत जे प्रीमियम कॅटेगरीमध्ये ना. दिस इज द सिबक्तॉन इम्युनोसॅश ज्यूस. ह्याच्यामध्ये सिबक्तॉन बेरीचा ज्यूस आहे, सीड ऑइल आहे, बेरी ऑइल आहे, विथ 11 डिफरंट नॅचरल हर्ब्स. हा ज्यूस आमचा एकदम सुपरहिट होता ड्युरिंग कोविड. सिबक इम्युनिटी बूस्टर हा प्रीमियम कॅटेगरीमध्ये येतो. ह्या ज्यूसमुळे म्हणजे ऑलमोस्ट असे पेशंट्स ज्यांना कोविडच्या टायमाला, ज्यांना डॉक्टर्सने सांगितलं होतं की 10 या 15% चान्सेस आहे बचने के, तसे पेशंट्स विदिन 7 to 10 days त्यांच्या घरी पोचले होते पायावर चालत. अँड दे आर कम्प्लिटली फिट अँड फाईन. त्यांचं 85% लंग कंजंक्शन होतं अँड मेनी थिंग्स तसे. तर ह्या ज्यूसनी म्हणजे ऑलमोस्ट हजारो लोकांचं जीवन त्यावेळी वाचवलं आहे. सिबक्तॉन वेलसॅश ज्यूस आहे बेसिकली फॉर जिम लवर, जे जिम फ्रीक आहेत पण ते आर्टिफिशियल ते आपलं वे प्रोटीन म्हणा ते कन्झ्युम करतात. येस, तर वी रेकमेंड यू गो फॉर दिस. दिस इज अ नॅचरल सोर्स ऑफ 21 अमिनो ॲसिड्स, BCAA, 4L, एव्हरीथिंग इज देअर इनसाइड दिस ज्यूस. की आपण किमतीवर येऊया. येस, ही आता एक बॉटल जी आपली आहे सिबक्तॉन ज्यूसची अशी असते आपल्याकडे. दिस 1 बॉटल लास्ट फॉर 35 days. म्हणजे 75 ग्लास ऑफ ज्यूस वी कॅन मेक फ्रॉम दिस 1 बॉटल. 2400 ह्याची MRP आहे, 2400. पण जर तुमचा व्हिडिओ बघून जर कोणा कॉन्टॅक्ट करेल तर त्यांना आपण 10% डिस्काउंट देऊ ऑन 1 बॉटल. सो इट कम्स आउट टू बी 2160 रुपीज फॉर 1 बॉटल विच लास्ट फॉर 35 days. सो डिवाइड बाय 35 करा तुम्ही. आणि जर कोणी 3 बॉटल्स घेतात तर वी प्रोव्हाइड देम 20% डिस्काउंट, अप टू 20% डिस्काउंट ऑन 3 बॉटल्स. सो इट कम्स आउट टू बी समवेअर अराउंड 50 रुपीज पर डे पेक्षा आसपास. तसं आहे.
पहिल्यांदा घेताना मी रिकमेंड करेन यू गो फॉर 1 बॉटल, नंतर तुम्ही स्वतःच आवडेल तुम्हाला. हे प्लेन सिबकथॉर्न ज्यूसमध्ये, म्हणजे बरेच जण म्हणतात की मेरे को ट्राय करने के लिए चाहिए, तर आपल्याकडे ह्याच्या प्लेन ज्यूसमध्ये सिबकथॉर्नची छोटी ज्यूस बॉटल पण आहे. ती 250 ml ची बॉटल आहे. वी कॅन मेक 25 ग्लास ऑफ ज्यूस फ्रॉम दिस 1 बॉटल. ही 800 रुपयाला आपल्याला ही पडेल. ही 800 रुपीजला आपल्याला ही सुंदर. म्हणजे ही तुम्ही घ्या, तुमच्या बजेटमध्ये पण आहे, पॉकेट फ्रेंडली. येस, ट्राय करून देन यू कॅन शिफ्ट टू द बिग बॉटल. बिगर वन. छान. माझं नाव संकेत मडकेकर आहे अँड माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9930704868. तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज प्लेस करा. आपण फोनवर कन्सल्टेशन बुक करूया, कॉल करूया. माझ्यातर्फे कन्सल्टेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे हा व्हिडिओ करण्या अगोदर मी सुद्धा त्याबद्दल थोडासा रिसर्च करून आलेलो की नक्की हे आपल्या व्ह्युअर्सकडे जाणं किती गरजेचं आहे, म्हणजे काय आहे, याचे उपयोग काय आहे, काही साईड इफेक्ट आहे का. तर माहिती बरीचशी आहे गुगलवरती, बरेचसे पॉडकास्ट आहेत, व्हिडिओ आहे, त्यांना पण तुम्ही गो थ्रू करू शकता. म्हणजे पाहू शकता की हे फ्रूट असं नाही आहे की आत्ताच आपण दाखवतोय म्हणजे विकण्यासाठी, याचे खूप सारे महत्त्व आहेत. आणि मला वाटतं चायना वगैरेमध्ये पण हे बरंच कन्झ्युम केलं. येस, इंडियामध्ये 2015-16 नंतर थोडे हेल्थ कॉन्शियस झाले. 2003-4 मध्ये जेव्हा या ब्रँडने सुरुवात केली तेव्हा आधी बाहेरच पाठवलं. अच्छा. US, UK तिकडेच आधी एक्सपोर्ट केलं होतं. माय वाईफ टूक धिस ज्यूस इन थ्रू आउट अ प्रेग्नन्सी एज वेल. अच्छा. येस, म्हणजे थ्रू आउट प्रेग्नन्सी आम्ही तिला हा दिला, ज्यूस दिला अँड शी गॉट व्हेरी गुड बेनिफिट्स. खूप ॲडव्हान्टेज पण झाला त्याचा. बरोबर. अँड मला 3.25 वर्षाची आज मुलगी आहे. इवन शी टेक्स दॅट दिस सिबकथॉर्न ज्यूस. ट्रायड अँड टेस्टेड इट. म्हणजे काही आपल्या समोरच लाईव्ह एक्झाम्पल आहे, असं नाही की फक्त विकायचं म्हणून विकतात, ते स्वतः डेली रुटीन लाईफमध्ये. आणि आम्हाला जी टचवूड, म्हणजे आम्हाला जी डॉटर झाली 3.25 वर्ष आधी, तिचा Day 1 हर वेट शी वॉज वेईंग मोर दॅन 4 kg. अच्छा. म्हणजे जन्मालाच ती 4 किलो प्लस आली. आणि इव्हन डॉक्टर्स वर शॉक, म्हणजे म्हणत होते की 100 मधून 1 असा होतं. आय कांट क्लेम की दिस कॅन हॅपन विथ एव्हरीवन, बट वी पर्सनली फील दिस इज वन ऑफ द रिझन. दिस द हेल्थ इज वेल्थ जे आपण म्हणतो, राईट ना. द वन हू इज हेल्दी ही हॅज मेनी ड्रीम्स, बट द वन हू इज नॉट हेल्दी ही हॅज ओनली वन ड्रीम, टू बी हेल्दी अगेन. एक सुपर फूड आहे, आपल्या भारतातलंच आहे, आपल्या भारतीय ब्रँड आहे आणि एवढं सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तुम्ही स्वतः पण रिसर्च करा सिबकथॉर्नवर. युनिक पेटेंटेड एक प्रोसेस ह्याच ब्रँडकडे पूर्ण वर्ल्डमध्ये दोघांकडे आहे. एक ह्यांच्याकडे आणि एक चायनामध्ये एक ब्रँड आहे त्यांच्याकडे. खूप धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.